बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान। जय भीम नमो बुद्धाय। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेच मजेत असतात। तर मी आलेले आहे पपईच्या बागामध्ये। तर बघा किती छान छान पपई लागलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते। इकडे दिली हे बघा कसे छोटे छोटे पपई आहेत, अजून मोठे व्हायचे बाकी आहेत, पिकायचे बाकी आहेत। पूर्ण हा पपईचा बगीचाचा बाग आहे बघा, खूप सुंदर आहे, खूप छान आहे। असं खूप छान वाटतं बगीचेमध्ये, बागामध्ये, सॉरी बगीचेत नाही, बागमध्ये। तुम्ही बघू शकता किती छान आहे, एवढा मोठा बाग आहे बघा। शेतकरी लोक किती मेहनत करतात बघा आपल्यासाठी। आहे घर शेतामध्ये बांधलेलं आहे, आणि हे इकडे शेताच्या बाजूलाच घर आहे, आणि इकडे शेतामध्ये कामं करतात। पपईचं झाड वगैरे सर्व आहे। छान वाटतं ना वावरामध्ये घर, खूप छान वाटतं ना, मज्जा येते खूप। हे आहे बोराचं झाड आहे बघा, केवढं मोठं झाड आहे। हे आपण लहानपणी खूप आवडीने आडवच घ्या बोरं खातो आपण, मीठ लावून मस्त बोर लागतात। बोरं खायला सगळ्यांना खूप आवडतं, खूप छान लागतात, आपली लहानपणाची आठवण आहे। ही बैलगाडी आहे, ती अनिल दादा आहेत त्यांची आहे। ती तुम्हाला मी शेत दाखवलं, खूप छान शेत आहे त्यांच्याकडे, बैलगाडी सुद्धा आहे। तर माझे मिस्टर बैलगाडी घेऊन आले आणि मला बोलले चल तुला राऊंड मारतो। मी खूप वर्षांनी त्या बैलगाडीमध्ये बसले, लहानपणी बसले होते, त्याच्यानंतर आता लग्न झाल्यावर पहिल्यांदाच बसले। माझे मिस्टर बैलगाडी चालवत होते, त्यांना येतं ते, कारण त्यांच्याकडे पण बैलगाडी होती, तर खूप एन्जॉय केला आम्ही, छान वाटलं। मुली पण आल्या होत्या बैलगाडीमध्ये, त्या दिसल्या नाहीत व्हिडिओमध्ये, कारण त्या खाली बसल्या होत्या, घाबरू लागल्या, मम्मा मम्मा करत होत्या, तर ते आरामात बसल्या। आणि ऊन खूप आहे, इकडे पण आहे आणि गावी पण आहे, पण गावचं ऊन जरा वेगळं आहे। गावी ऊन लागतं पण घाम वगैरे येत नाही, पण मुंबई साईडला घाम खूप येतो, ऊन पण खूप आहे, पण गावचं वातावरण खूप छान आहे। कधीतरी मुलांना गावी घेऊन जायलाच पाहिजे, 4 दिवस का ना मुलांना सुट्ट्यामध्ये गावी न्यायलाच पाहिजे। खूप एन्जॉय केला आम्ही। लिंबूचं झाड, तर बघा किती छान छान लिंबू आलेले आहेत, आणि उन्हाळ्यामध्ये लिंबूला खूपच महत्त्व असतं, लिंबू पाणी पितात सगळेजण। हे बघा कसे छोटे छोटे लिंबू आलेले आहेत, काही काही ठिकाणी खूप मोठे मोठे पण आलेले आहेत, खूप छान वाटतंय। बाजूला कोणतं झाड आहे ते? सीताफळ। सीताफळ माझं फेवरेट फ्रूट आहे, सीताफळ। लागले नाहीत वाटतं अजून, हिवाळा त्याचा सीझन असतो खूप। आले छोटे छोटे, कुठे गेले ते बघ, इकडे आण कॅमेरा। हे बघा सीताफळ एकदम छोटस आहे, हे बघा इकडे पण आलेले आहेत सीताफळ। हिवाळ्यामध्ये याचं सीझन असतं, खूप छान लागतं, मला तर खूप आवडतं सीताफळ। आणि पुढे हा कोणतं झाड आहे? लिंबूच आहे, लिंबूचं जास्त झाड आहे वाटतं ते। एवढं छान वाटतं ना शेतात, एवढे शेतकरी मेहनत करतात ना, आणि आपल्या मुंबई साईडला त्याचं किती भाव असतो, आणि इकडे शेतकऱ्यांना एवढं लुटतात ना मुंबईतले लोक। जाम पेरूचं झाड आहे, हे बघा पेरूचं झाड आहे, छान आलेलं आहे, पेरू लागलेले त्याला। इकडे छोटे छोटे पेरू लागले, मस्त वाटते। पेरूले गोड आहे, हा गोड आहे ना, छान आहे। तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या शेतामधलं सगळं? आमच्या अनिल दादाचं शेत आहे, त्यांचं आहे हे, आणि मी तिकडे चाय प्यायला आली आहे। छान वाटलं, खूप छान शेत आहे त्यांचं, अजून पण आहे, कांद्यांचं पण आहे ना, कांदा आणि काय आहे, लिंबूचं सामान लावेल ते ना, भरपूर त्यांच्या शेतामध्ये पिकलं जातं। पण आता मला वेळ नाही, मला मुंबईला निघायचं आहे 9:30-10 वाजेपर्यंत, तर नेक्स्ट टाइम मी तुम्हाला त्यांचं शेत पूर्ण दाखवेल तुम्हाला। चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय बाय।